लग्न अगदी थाटामाटात करणार आहेत म्हणे. आणि हे लग्न थाटामाटात व्हावं म्हणून तिची नवीन सासू अडून बसलीये. तिची सासू अडून बसणं आपण समजू शकतो. तिच्या मुलाचं पहिलंच लग्न आहे. पण राधिकाला कळायला नको का? हो ना, एक तर लग्न दुसरं आणि त्यात तिचा मुलगा आहे. काय गरज आहे एवढं थाटामाटात लग्न करायची? लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. नाही तर काय. ए राधा राधा काय ते पण कोरडे पाषाण. लक्ष नाही द्यायचं फार. अगं त्यांचा वेळ जातो असं बोलण्यात. छान हो की नाही? हा जाऊ दे, तुम्ही बोलत राहा. हा जी माणसं तुला नीट ओळखत सुद्धा नाही त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं? आणि मला सांग, हे गुलमोहर मध्येच राहतात ना? आपण वाटून झालेत ना अख्ख्या गुलमोहरला पत्रिका? आणि थाटामाटात लग्न आहे अगं आपलं. ऑफिसला जायचंय अजून पत्रिका वाटायला. यांच्याकडे कुठे लक्ष देते? घाई आहे आपल्याला. चल लग्न झालं. किडा आहे बघा केवढा मोठा. Baby, we are getting late. सी बघ, तसाच बसून आहे देवदास सारखा. Leave him ना, चल. अगं लिव्ह हिम काय मम्मा, निदान आपल्या बरोबर येतोय का ते तरी विचार. Okay. पिल्लू. No reaction. जावई बापू. Still no reaction. गॅरी, गॅरी, काय झालं? आम्ही दोघी कामासाठी बाहेर चाललोय. तू येणार आहेस का? मी कुठेही येणार नाही. ठीक आहे, ऍज यू विश. राधिका मसाले. अरे नुसतं आहे बाय नाही, पत्रिका द्यायला आलोय लग्नाची सगळ्यांना. बरं फक्त मला एवढंच सांगा की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल नावाने द्यायची, म्हणजे अर्थात पानवलकर सरांना वेगळी देणारच आहे. म्हणजे सगळ्यांना एकच देऊ का वेगवेगळी हवी? आम्हाला पण वेगळी पाहिजे. ओके ओके ओके, सगळ्यांना वेगवेगळी. एक मिनिट यार, पण मला एक कळत नाही अजून. तुम्ही पत्रिका त्याला इथपर्यंत का येण्याचा त्रास घेतला? काय झालं? म्हणजे काय चुकीचं बोललो का मी? नाही तू आधी तुझं वाक्य पूर्ण कर, मग आपण ठरवूया ना ते चुकीचं आहे की बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काही पुढे बोलणार होतात का दुसरं? हा म्हणजे मी असं बोलणार होतो की इथपर्यंत येण्याचा त्रास का घेतला पत्रिका द्यायला? तुम्ही सांगितलं असतं तर काय? तुम्ही का त्यांच्या घरी जाणार होतात टू कलेक्ट द कार्ड? सर, तुम्ही याच्या आधी कोणाच्या घरी जाऊन पत्रिका घेतली आहे का? नाही. नाही ना, मग असं का बोलत होता? आनंद भाऊजी, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? सॉरी, मला ते असं काही मला लक्षातच नाही आलं. ठीक आहे ना, त्यात काय एवढं, बरोबर की नाही? ऍक्च्युली ना वहिनी, मी तुम्हाला खरं सांगतो, मी आधी मला सगळं कळायचं, काय बोलायचं काय नाही. पण जेनीशी लग्न झाल्यानंतर ना सगळं. आनंदचा अरे नाही, असं नाही. अरे सम्या, मी ना तुला डेमो दाखवतोय की लग्न झाल्यानंतर पुरुषांमध्ये काय काय बदलाव येतात. असं कळलं का? ते 4 लँग्वेज मिक्स होत असतील ना, गुजराती, इंग्लिश, मराठी, हिंदी, त्यामुळे झाल्यावर. एनिवेज, जोक सपाट. तुम्हाला दोघांना लग्नासाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. अजून काही आभार प्रदर्शन वगैरे करायचंय? काय एवढं फॉर्मल बोलतोस तू? बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. एकूण 4 दिवस लग्न आहे. 4 दिवस लग्न? अरे हो, ऐकून तर घे ना पूर्ण. 4 दिवस म्हणजे मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न. ओके? आणि 4 दिवस सगळे जण हजर पाहिजेत मला. हो, सगळ्यांनी नक्की यायचंय लग्नाला. अहो प्रश्नच नाही. तुम्ही सांगितलं नसतं तरी आम्ही आलो असतो हक्काने. अरे बापरे, हक जतारा या बेशर्म ये दिखा. बर, आज पानवलकर सरांपासून सुरू करतो ना. अरे वा, लिहिलंयस तू? हो. सर,
राधा राधा काय तू इथे कसं काय? आलो मी. जिनी अडवत होती मला, पण आनंदने हा रस्ता दाखवला. बरं ऐक ना, मी तुझ्या आवडीचं गिफ्ट द्यायला आलोय. कोणी पाहिलं तर? पाहू दे ग, मी एवढं देतो. आणि आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. सांगू? आता काय सांगायचंय तुला? बरं ऐक ना, ऐक तू नको टेन्शन घेवायचं. हा तू तुझं कंटिन्यू कर. दीदी, हो दीदी, तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही माझ्याकडे बघू नका. तू पण माझ्याकडे बघू नकोस. ओके? कोणाचं लक्ष नको जायला. मी बोलतो, तू फक्त ऐक. ऐक ना राधा, म्हणजे राधा, गेली अनेक वर्ष आपण एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण आहोत. आणि आता आपल्यात एक वेगळ्या प्रकारचं नातं तयार होणार आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस मी फक्त आपल्या नात्याचा विचार करतोय. आणि हे विचार चालू असताना अत्यंत बेसिक प्रश्न मला पडायला लागले. म्हणजे नातं म्हणजे काय? नात्यात कुठल्या प्रकारच्या भावना असायला पाहिजे? म्हणजे आपल्या अपेक्षा समोरच्यावर लादणं म्हणजे नातं, की समोरच्याला समजून घेणं म्हणजे नातं? तर हे सगळे विचार असे डोक्यात चालू असताना खरं तर मला पण हसू येतं हे सांगताना. पण मी तुझ्यासाठी खास एक कविता केली आहे मी राधा. नाही तू टेन्शन नको घेऊस. म्हणजे तू काय माझ्याकडे बघायची गरज नाहीये. मी तुला वाचून दाखवतो, तू फक्त ऐक आणि सांगा कशी वाटली. पहिल्यांदाच केली. हा ऐकवतो. नातं नकळतपणे जुळून जातं संवेदनांच्या काठावरती. विश्वासाचे सूर उमटती अलगदपणे ओठांवरती. नातं कोसळणाऱ्या पावसाचं भिजणाऱ्या धरतीशी असतं. रोमारोमात शहारा आणि नकळत श्रावण फुलतं. नातं हरवलेल्या पावसात भिजलेल्या मनाचं, कुणासाठी कोणीतरी कुढत असलेल्या क्षणांचं. राधा, राधा, काय झालंय? राधा काय झालंय? काय नाही. दीदी थांबा जरा, थांबा प्लीज, थांबा. चल चल. सौमित्र, चल राधा. सौमित्र, काय झालं? हा कार्यक्रम मध्येच का थांबला? सौमित्र, अरे बोल. आम्ही सगळे वाट बघतोय. काय झालं सौमित्र? चल राधा. कुठे निघालात तुम्ही? सौमित्र, सगळे पाहुणे मंडळी इथे आहेत. कुठे घेऊन चालला हिला? चल ना यार.
काय उचलला का फोन? नाही 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 उचलत आहे फोन. पहा बरं, समारंभ आहे आणि कुठे गेला? किती काळजी वाटते ना. अजून आला नाही बरं. का जरा गं? शांत हो ना. शांत कसं राहावं सांगा पण. कुठे गेला आहे सांगून तर अगं जा. येईल तो, असं काय करतेस? अहो, अजून आला नाही ना तो. येणार तो, बघ आलाच. बाबा सौमित्रा रे का आई होता? सॉरी पण टेन्शन नका घेऊ. सांगतो सायलेंट वर ठेवलाय. अरे सांगतो आनंद, सांगतो. काय प्रकार आहे हा? हो मला माहितीये. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी अचानक कुठे निघून गेलो किंवा असा का वागलो. तर त्यामागचं खरं कारण म्हणजे हे आपण सगळेच जण इथे लग्नासाठी जमलोय, पण मला असं जाणवलं की राधा इथे नाहीच आहे. आपण सगळेच जण लग्नाच्या कल्पनेत रमलो होतो राधा सोडून. म्हणजे मला असं म्हणायचंय की राधा शरीराने इकडे होती पण मनाने इथे नव्हती. आणि वाईट ह्याचं वाटतंय की स्वतःचं लग्न असताना सुद्धा कोणाला काय हवंय नकोय सगळं बघत होती बिचारी. तिला काय हवंय हे कळलं सुद्धा नाही कोणाला. कारण तिचं मन अथर्व मध्ये अडकलं. अथर्व, आता यापुढे तू लग्नात असणार आहेस. फक्त लग्नातच नाही तर आमच्या दोघांच्या आयुष्याचा भाग असणार आहेस. कारण तू माझा सुद्धा मुलगा आहेस की नाही. त्यामुळे तुझ्याशिवाय आमचा कुठलाही आनंद पूर्णच होऊ शकत नाही. तर आमचं लग्न तरी त्याला अपवाद असेल का सांग. काय बरोबर बोलतोय की नाही. हो. One, 2, 3. Hello, is anyone there? Hello. सगळं 360 डिग्री फिरलंय. उलट्याचं सुलट झालंय, सुलट्याचं उलट झालंय सगळं. सौमित्रा बनट्टी लग्न करतोय माझ्या एक्स वाईफशी. कोण करतोय? सौमित्रा बनट्टी राधिका सुभेदारशी. त्यामुळे सुभेदार ते इकडे. सुभेदार इकडे काय करतोय? काहीच नाही करत आहे. इकडे राधिका लग्न करतेय सौमित्रा बरोबर. शनाया गेली मम्मा बरोबर. गुरुनाथ काय करतोय? एवढंच करतोय गुरुनाथ. अरे करा, लग्न करा, तुम्ही लग्न करा. उद्या आज मेरे यार की शादी है. हैप्पी वेडिंग एनिवर्सरी.
सगळ्यांनी जोरदार टाळ्या शिरीष दादांसाठी. जोरदार. येस. शिरीष दादा अशी सरप्राईज झाला. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी. पण प्लीज मला नाही, मला नाचता येत नाही, मला गाता येत नाही. मी काय काही करू नकोस. खूप छान चाललंय सगळं. अरे मला लाज वाटून राहिली रे. काय असं करतो. आम्ही म्युझिक वगैरे सगळं रेडी केलेलं आहे. अरे प्लीज. हो, तुम्ही फक्त तुम्हाला जे वाटेल ते करा. म्हणजे तुम्ही एक्सप्रेस व्हा बस. काही बोला नाही. त्यांना आता माहिती आहे. अरे मी प्लीज. आपण इथे का जमलो का? का जमलो आहोत? इथे का? कोण आहेत, काय आहेत, फंक्शन काय आहे? तो टर्मरिक सेलिब्रेशन ना, काय म्हणतात ते? हळदीचा समारंभ. येस करेक्ट. कोणाचं? कोणाचं? राधिका वहिनी आणि सौमित्रचं. ये बात. सगळ्यांचे परफॉर्मन्स झालेले आहेत, पण एक शेवटचा परफॉर्मन्स बाकी आहे. शो स्टॉपर. येस, आणि ते असणार आहेत. वाय डू वी इवन नीड टू से दॅट? राधिका वहिनी आणि आपला 100 फ्रेंड सौमित्र.
अरे कसली म्हणजे 25,000ला चुना लावलाय तुम्ही? अहो काय कसला चुना? नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय. मी चुना नाही ना, मी काही त्यांना सामील नाहीये, माझा काही संबंध नाही त्यांच्याशी. अरे तू त्यांचा जावई आहेस ना, त्यांनीच चुना लावलाय. आता ते वसूल करायचे. याच्या हातात खुलकुला द्या रे. अहो तुम्ही ही घे वाजू, म्हणजे त्या 25,000तले 100 रुपये तरी वसूल होतील. चल आतमध्ये. अहो तुम्ही आणि लग्न लागलं की रंजन वाजून द्या ना. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमडं चिंतामणि सेवरम. लेण्याद्रौ गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितोर गणपती कुर्यात् सदार मंगलम शुभमंगल सावधान. तदेव लग्नं तुदिनन्तरेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि शुभमुहूर्त सावधान. झाक एकदम मस्त काम झालंय. मी शनाईशी लग्न केलं तेव्हा तिच्या नवऱ्याची बायको सगळं होतं. आता असं झालं माझ्या नवऱ्याची ते लग्न केलं, मी बँड वाजवत बसलो. मी अरे वेन काय बडबडतंय रे? दारू पिऊन ढूस झालाय. हे आता आपलं काम झालं ना, कपडे उतरावा. आता याचे उतरावा कपडे.
चला नाना, चहा घ्या. तुम्हाला सांगतो, आपण ठरवलेलं होतं ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं लग्न सरस झालेलं आहे. हो, हे काही सांगायला पाहिजे का? स्वतःच्या डोळ्यानं पाहत होतो ना मी. पोरीचं दुसरं लग्न, पण असं काही जाणवू दिलं नाही. हा, कसं जाणवणार? आपण सर्वांनी मिळून तिला जाणव दिलं तर जाणवलं असतं ना. आपली राधिका नशिबवान आहे हो, म्हणून तर एक सोडून 3 आई बापांनी तिचं कन्यादान केलंय. खरंच खूपच वेगळी गोष्ट आहे ना. म्हणून मी असा विचार करते की स्वयंसिद्धच्या पुढच्या एपिसोडमध्ये ह्याच्यावरती काहीतरी करावं. काय काका? रेवती, ते तर तू करच. पण नाना, तुम्हाला सांगतो, मी जर आत्ता वर्तमानपत्रात असतो ना तशी मोठी हेडलाईन केली असती. राधिका घरामध्ये होती त्यावेळेला घर कसं अगदी भरल्या भरल्यासारखं वाटत होतं नाही, आता एकदम ओक वाटतंय. त्या मुली कशा असतात बरं, सासरी जाताना माहेर कसं अगदी सुनं करून जाता. तुमची जी अवस्था झाली ना तीच आमच्या घराचीही झाली. पण काही म्हणा, मुली असतातच लागवी. आपल्या अवती भोवती हसत खेळत फिरत असतात, आपल्या जीवनाचा एक भागच होऊन जातात. आणि मग एक दिवस अचानक आपल्या नवऱ्याच्या घरी कायमच्या निघून जातात. मागे राहतात त्या फक्त आठवणी आणि डोळ्यात पाणी. खरंय, मुली जीव तर लावतातच. माझ्याच बाबतीत बघा ना, सोसायटीत जेव्हा, म्हणजे आपल्या गुलमोहर सोसायटीत जेव्हा आलो ना, तेव्हा सगळेजण कटकटा म्हातारा म्हणून प्रसिद्ध होतो मी. राधिकाशी सुरुवातीला तुसडेपणानं वागायचो, पण तिने तिच्या स्वभावानं माझ्यातला माणूस जागा केला आणि केव्हा मला तिच्या बाजूने वळवून घेतलं ना, कळलं पण नाही ना. असं कळणार म्हणा. अहो, राधिकानं आपला एकही दिवस असा घालवला नाही की आपली विचारपूस केली नाही. आणि त्या उलट आपला मुलगा कायमचा निघून गेला अमेरिकेला आणि आमच्याकडे फिरून सुद्धा बघितलं नाही. म्हणूनच तुम्ही बोलत आहे ना, आज ती सासरी गेल्याचा जेवढा आनंद होत आहे ना, तेवढंच दुःखही वाटत आहे. काय कर राधिका, काय करतेस? आर यू कम्फर्टेबल? हो आई, काही नाही, आता फ्रेश झाले, आवरावरी करत होते. पण एक गोष्ट कळत नाही आई की माझे दागिने, साड्या, कपडे सगळं कुठे ठेवू. अगं, ही रूम तुझी आहे, हा वॉर्डरोब तुझा आहे, इनफॅक्ट हे घरही तुझंच आहे. आणि हो, अजून एक महत्वाच्या कामासाठी मी आले. महत्वाची गोष्ट तुझ्या हाती सोपवायची. हा नुसता चाव्यांचा जोडगा नाहीये, या घराची जबाबदारी आहे. आणि आजपासून ती जबाबदारी तू सांभाळायची आहेस. अय्यो, कशासाठी आत्ता? हे बघ, काही गोष्टी ना वेळच्या वेळी केलेल्या बऱ्या असतात. हो, पण आई आहो, आणि माझा एक ठाम विश्वास आहे की या घराची जबाबदारी मी जशी पार पाडली ना, तशी तूही तितक्या समर्थपणे पार पाडणार आहेस. आणि कसं आहे ना, अशा खेळीमेळीच्या वातावरणात या पिढीकडनं या पिढीकडे जेव्हा जबाबदारी जाते ना, तेव्हा सगळं छान वाटतं ग, मनापासून आनंद होतो. आणि उद्या काय वाद विवाद, गैरसमज असं झाल्यावरती मी हे करणं, हे पण काही योग्य नाही ना. त्यामुळे मला वाटतं की यामुळे ना आपल्या दोघींमधल्या नात्याचा दुरावाही कमी होईल आणि एक नकळत आपल्यामध्ये ओलावा सुद्धा तयार होईल. दिस इज व्हॉट आय थिंक. अय्यो, पण त्यामुळे राधिका, आजपासून हे घर आणि माझा मुलगा
हे दोन्हीही तू सांभाळायचंयस, ही जबाबदारी तुझी. ओके, तो आवर आणि लवकर ये, आम्ही जेवायला वाट बघतो. प्लीज.